राम राम मंडळी. तर आज आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तर या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे, सतत आपली पाठ आणि डोकं जर दुखत असेल तर या दुखण्याकडं आपण दुर्लक्ष करायचं नाही. कारण दुर्लक्ष जर केलं तर ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. मग आता आपल्या धावपळीच्या आयुष्यात जर हे जणू पाचवीलाच आपल्या पुजलेलं आहे, तर कधी कामाच्या व्यापानं आपली पाठ दुखतीया, कधी प्रवासाच्या थकव्यानं आणि त्यामध्ये आपलं डोकं ठणकत असतं. तर अशा वेळी आपण काय करतो, सरळ एक मेडिकलमध्ये जातो आणि पेनकिलरची एक गोळी घेतो आणि किंवा मलम लावतो आणि मग पुन्हा कामाला आपल्या सुरुवात करतो. आणि बहुतेकदा जर बघायचं झालं तर हे दुखणं साधं नसतं. पण असा विचार तुम्ही कधी केला आहे की हे जर दुखणं औषध घेऊनसुद्धा आपल्याला जर फरक पडत नसेल तर हे नक्की काय असेल? पण याच्या मागचं जे आहे कारण ते तुम्ही आता यामध्ये बघाच. मग आता शरीराच्या काही विशिष्ट भागातील सततच्या वेदनानं हे केवळ थकव्याचंच लक्षण नसतंय, तर शरीराच्या आत वाढणाऱ्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा इशारा आपल्याला एक ठरू शकतो. मग तज्ज्ञांच्या मते असं सांगायचं झालं तर कॅन्सरचं निदान जर सुरुवातीच्या टप्प्यात झालं तरच सोपं तुम्हाला जातं. आणि जर का आपल्या शरीराकडून 5 धोकाच्या घंट्या मिळतात ते आपण जाणून घेतलं नाही तर आपल्या शरीरावर वेगळाच परिणाम होतो. हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर बघायचं झालं तर यामध्ये आपल्याला आपण लॅपटॉपवर काम करणं, चुकीच्या पद्धतीनं बसल्यावर 80% लोकांना पाठदुखीचा त्रास होतोय. मग जर ही पाठदुखी जर तुम्ही जास्त दिवस असेल आणि पाठ जुनी झाली असेल, तुम्हाला त्यातून आराम मिळत नसेल तर ही तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे असं सांगतो या. मग यावर काय परिणाम होतोय की स्वादुपिंड, तुमचं स्तन, फुफ्फुस किंवा प्रोस्टेट कॅन्सरमध्ये वेदना ही पाठीपर्यंत पसरू शकते. आणि विशेषतः जर रात्रीच्या वेळी वेदना जर आपल्या चांगल्याच वाढत असतील, भूक लागत नसेल आणि वजन कमी होत असेल तर तातडीनं तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. त्यामुळंच गॅस आणि ॲसिडिटी, पोट दुखणे हे सामान्य आहे. पण जर पोटातील वेदना थांबत नसतील आणि उलट वाढत असतील तर हे यकृत, कोलन किंवा अंडाशयाचा कॅन्सर आहे असं आपल्याला लक्षण आढळून येतं. मग आता पायाचं झालं तर यामध्ये सावधगिरी काय बाळगावी ह्याकडे आपण लक्ष द्यायचं. तर पहिलं आहे, जर शौचाच्या सवयीमध्ये बदल झाला असेल आणि शौचावाटील रक्त जे येत असेल आणि जेवल्यानंतर सतत आपल्या छातीत जळजळ होत असेल तर याकडं दुर्लक्ष करू नका. दुसरं आहे डोकं दुखणं. ही तर तक्रार आपल्याला कायम घरोघरी बघायला भेटते. पण जर तुम्हाला अचानक अशा प्रकारची डोकेदुखी सुरू झाली जी याआधी कधीच जाणवली नव्हती आणि ती औषधानं बरीसुद्धा होत नाही तर हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. तिसरं आहे डोळ्यासमोर अंधार येणं, स्मरणशक्ती कमी होणं आणि काहीसा वागण्यामध्ये बदल होणं. ही सुद्धा धोक्याची घंटा असू शकते. चौथं म्हणजे वाढत्या वयानुसार सांधे दुखणे. आपण हे स्वाभाविक मानत असतो. पण जर ही वेदना एका विशिष्ट ठिकाणी सतत कायम दुखत असेल आणि विश्रांती घेऊन सुद्धा आपल्याला ती थांबत नसेल तर हे ल्युकेमिया आणि ऑस्टिओसार्कोमा यांचं लक्षण असू शकतं. यामध्ये पाचवं जे आहे, यासोबत सतत ताप किंवा थकवा जाणवत असेल तर तातडीनं डॉक्टरकडे जाऊन स्कॅन करून घ्यायचं आहे. सहावं आहे छातीत दुखणं. म्हणजे नेहमी हृदयविकाराचा धोका असतो असं नाही, पण हृदयाची सर्व तपासणी नॉर्मल असेल आणि तरीही छातीत दुखत असेल तर ते फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकते. आणि सातवं जे आहे ते वेदनासोबत सततचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे
श्वास घ्यायला त्रास होणे आणि आवाजात काहीसा बदल होणे, ही सगळं लक्षणं दिसल्यास त्वरित आपल्या वैद्यकीय डॉक्टरला जाऊन भेट घ्यायची. जर एखाद्या वेदनेवर सध्या उपचाराने फरक पडत जर नसेल तर ते दिवसेंदिवस तीव्र होत वाढत चाललं असेल आणि शरीरात वाढत्या गंभीर आजाराचं पहिलं लक्षण असू शकतंय आणि कॅन्सरच्या बाबतीत लवकरच निदान हाच आपला सर्वोत्तम बचाव असं या तज्ज्ञांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तुम्ही काय करायचं, कसं करायचं हे बघा आणि मग ठरवा आणि डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. तोपर्यंत मी तुमचा घेतो राम राम.